मित्रांनो नमस्कार. लोकशाही आणि लोकशाही जी आहे उभी ती आज सर्व आपल्याला माहिती आहे 5 वर्षामध्ये निवडणुका येतात आणि त्या निवडणुकांच्या भरोशावरच आज आपण लोकशाहीमध्ये जगतो आहोत. खरं म्हटलं म्हणजे मी आजच दैनिक देशोन्नतीमध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखाचं शीर्षक आहे हे राजकारण की टोळी युद्ध. खरं म्हटलं म्हणजे आतापर्यंत महत्त्वाच्या 2च पार्ट्या होत्या आणि आता किती पार्ट्या आहेत तुम्हाला माहिती आहे. युतीमध्ये 3 पार्ट्या, आघाडीमध्ये 3 पार्ट्या, एकंदरीत 6 पार्ट्या. तशा इतर वंचित बहुजन आघाडी असेल, नाही तर आता नवीनच फॉर्म झालेली ही परिवर्तन महाआघाडी असेल. तर अशा पद्धतीने या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे की आणि प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लोकशाहीमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने लोकांसमोर गेलं पाहिजे, आपले प्रश्न मांडले गेले पाहिजे आणि जे काही लोक उभे आहेत त्यांच्यापासून जर आपल्याला न्याय मिळेल असं जर वाटत नसेल तर निश्चितपणे मग समाजातील काही लोक पुढे येत असतात. अशामधूनच आज आपल्यासमोर आहेत रेखाताई निमजे आणि रेखाताई निमजे ज्या आहेत ह्या जय विदर्भ पार्टीमध्ये किंवा मग आपलं जे विदर्भाच्या संदर्भामध्ये विदर्भ आंदोलन समिती जी आहे त्याच्यामध्ये आपण त्यांचा चेहरा अनेकदा बघितला असेल. मी सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये कित्येकदा आंदोलनामध्ये भाग घेतला. त्यावेळेला रेखाताई सातत्याने मी बघितलं त्यांचा आक्रमकपणा आणि हे आपलं आज मुद्दा मी त्यांना तुमच्यासमोर जे आणलं आहे ते याच्यासाठी आणलं आहे की त्या जय विदर्भ पार्टीच्या तर्फे ही निवडणूक लढवत आहेत दक्षिण नागपूर मतदारसंघामधून आणि त्यांचा जो लढा आहे तो आहे अतिशय मोठ्या मोठ्या लोकांसोबत. त्याच्यामध्ये भाजपचे मोहन मते आहेत, काँग्रेसचे जे आहेत गिरीश पांडव आहेत. आपण या सगळ्या लोकांची नावं ऐकली असतील परंतु रेखाताईचं नाव आपण फार कमी ऐकलं असेल आणि म्हणूनच आम्ही विचार केला की त्यांना निश्चितपणे देशोन्नतीच्या मंचावर आणलं पाहिजे. लोकशाहीमध्ये एक लक्षात घ्या, शेवटी आवाज मोठा करणं ही एक महत्त्वाची बाब असते आणि त्याच्यामध्ये ती जी लोक अशी करतात की कमीत कमी आवाज मोठा करणे, या सगळ्या संदर्भामध्ये बोलणे आणि याच्यावरच आपली लोकशाही उभी आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आज आपल्याला माहिती आहे की ज्या काही निवडणुका होत आहेत ह्या सर्व जाती व्यवस्थेवर आधारित होत आहेत. हलबा समाजाचं जे मतदान आहे त्या दक्षिण नागपूरमध्ये जिथून रेखाताई येतात तिथे जवळपास 40 ते 45 हजाराचं एकंदरीत मतदान आहे. जर हलब्यांनी जरी नुसतं ठरवलं की नाही रेखाताईला आपला आवाज बनवायचा आणि निवडून द्यायचं तरी त्या निश्चितपणे निवडून येऊ शकतात. मात्र आजच्या घडीला लोकांना जिथं पक्षीय हे सगळे भुरळ पडलेली असते आणि त्याच्यामधून हे विसरून जातात की हे पक्ष नाही तर ह्या टोळ्या आहेत. एक मोठी टोळी, एक लहान टोळी. आपण एका जमान्यामध्ये बघितलं आहे की युद्ध व्हायची तर ती धनुष्य बाण, काठ्या लाठ्या बंदुका याच्यामध्ये सगळी युद्ध होतात. मात्र लोकशाहीचं जे हे युद्ध आहे हे सगळं मतपेटीतून जातं आणि या सगळ्या याच्यामध्ये जे काही लोकशाहीने आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्व आहेत त्या दृष्टिकोनातून आज आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो आहोत. वर्तमानपत्र छोटं असो मोठं असो परंतु ते जनतेचा आवाज असतं. कधी कोणाचं साप्ताहिक असेल, कोणाचं छोटं वर्तमानपत्र असेल, कोणाचं कमी सर्क्युलेशन असेल, कोणाचं जास्त असेल, मात्र तो कमीत कमी लिहितो आहे, पुढे येतो आहे. हीच भूमिका मी सातत्याने ठेवत आलेलो आहे आणि आजसुद्धा ती भूमिका ठेवूनच मी आज मुद्दाम रेखाताईंना बोलावलं की नाही तुमचा आवाजसुद्धा ऐकला गेला पाहिजे आणि तुम्हीसुद्धा का तुमची उमेदवारी जाहीर केली आहे, का पुढाकार घेतला आहे. खरं म्हटलं म्हणजे आजच्या घडीला हा सगळा पैशाचा खेळ आहे निवडणुका म्हणजे. आणि पैशाचा म्हणजे आता काही हजाराचा लाखाचा खेळ राहिलेला नाही तर करोडो रुपयाचा खेळ हा झालेला आहे. अशा याच्यामध्ये एका अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला कमीत कमी ही हिंमत करून पुढे आलेली आहे. त्यामुळे आपलं काम ठरतं की त्यांच्या पाठीमागं उभं राहणं, त्यांचासुद्धा आवाज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून मी आज त्यांना रेखाताई नमस्कार. नमस्कार. मला सांगा की असं काय घडलं तुम्ही की एवढी सगळी याच्यामध्ये तुम्ही उडी घेतली. सर्व विदर्भीयांना माझा सर्वात पहिले नमस्कार. मी रेखा निमजे, हलबा समाजातली मी एकमेव महिला कॅन्डिडेट म्हणून मी आज ह्या मैदानामध्ये आहे आणि मला दक्षिण नागपूरमधनं मी जी उमेदवारी घेतली आहे त्याच्या मागचं एक कारण हे आहे की आम्ही 10-12 वर्षापासून आमचे स्वर्गीय राम नेवले त्यांनी जी धुरा सांभाळली की वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे आणि असे गुरु आमच्यासारख्यांना मिळणं आणि त्यांनी आमचं हात पकडून आम्हाला ह्या मैदानात आणणं
आणि आज माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला त्यांनी आज मी प्रकाश पोहरे ह्यांच्यासोबत मी ह्या ठिकाणी आहे मंचावर, तर ही खूप महत्त्वपूर्ण सर्व जनतेसाठी बाब आहे. तर स्वतंत्र विदर्भ राज्य का पाहिजे आणि का व्हायला पाहिजे हे आम्हाला शिकायला मिळालं. आणि सतत आम्ही आंदोलनातनं चळवळीतनं आम्ही नेहमी याच्यामध्ये मैदानामध्ये आम्ही सतत सहभागी राहिलो आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की निव्वळ आम्ही आंदोलनच करायचे का, निव्वळ आम्ही झेंडेच म्हणजे धरून जनतेपुढे जायचं का, रस्त्यावर लोळायचं का. तर हे आता भरपूर झालं. कारण एवढ्यामध्ये जर कोणाला आमची आवाज जर जात नसेल तर आम्हाला ह्या मैदानामध्ये उतरणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जय विदर्भ पार्टीची स्थापना करण्यात आली. पार्टीचं पण एकमेव उद्दिष्ट तेच होतं की स्वतंत्र विदर्भ राज्य व्हायला पाहिजे. आणि आपण पाहतो की 2014मध्ये ज्या राजकारण्यांनी मला स्पष्ट ह्या ठिकाणी मला मतं मांडायचे आहे की आपले जे सन्माननीय उपमुख्यमंत्री 2014मध्ये त्यांनी सर्व विदर्भीय जनतेच्या पुढे हे आश्वासन दिलं होतं की आम्हाला तुम्ही निवडून द्या, आम्ही विदर्भाचं राज्य करू. परंतु आज 2024मध्ये आम्ही प्रत्यक्ष म्हणून त्यांच्यासमोर आहोत, परंतु कोणाच्याही आम्ही इंटरव्ह्यूजमध्ये किंवा त्यांच्या बोलण्यामधून विदर्भ हा शब्दच आम्ही ऐकत नाही आहोत. आणि त्याच्यासाठीच की त्यांना ही आवाज आमच्यामार्फत गेली पाहिजे की खरोखरच विदर्भासाठी लढणारे पण ह्या विदर्भाच्या मातीमध्ये अजूनही जिवंत आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून माझ्यासारखी एक हलबा जमातीतली स्त्री मी हिम्मत करून प्रतिस्पर्धी म्हणून आज दक्षिण नागपूर इथून मी उभे. काय तुमचं एकंदरीत म्हणजे ध्येय धोरणं किंवा तुमचं हे काय असणार आहे, उद्दिष्ट काय असणार आहे, किंवा मतदारांसमोर तुम्ही कुठले प्रश्न घेऊन जाताय? आमचं उद्दिष्ट मी सुरुवातीला सांगितलं की एकमेव उद्दिष्ट आहे की स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे. आता विदर्भ राज्य का व्हावे, तर त्याच्या विदर्भ राज्य काय व्हावे ह्याच्यासाठी आपण विदर्भीय जनतेला जर विचारलं आणि इथच्या जर समस्या आपण जाणून घेतल्या तर शिक्षणाचा एक फार मूलभूत गरजा आहेत. ती आता युवांना रोजगाराचा महत्त्वाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यानंतर न्यायव्यवस्था. आणि मी तर म्हणेल की बाकींच्या मुद्द्यांमध्ये न्यायव्यवस्था हा मुद्दा मला फार कमी आढळतो. न्यायव्यवस्था मी याच्यासाठी म्हणते, शिक्षण तर आपण देऊयाच, आणि ह्या लोकांनी सरकारी ज्या शाळा होत्या त्यांनासुद्धा बंद करण्याचा फार मोठं यांनी केलं, त्याचं खाजगीकरण केलं या लोकांनी. तर मग सामान्य आणि गोरगरीब जी जनता आहे विदर्भातली त्यांनी आपल्या मुलांना शिकवावं कसं. आणि शिक्षणच हा युवांसाठी महत्त्वाचा पाया असतो. तो पायाच जर खचला तर त्याला पुढे रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल. मग त्याच्यामध्ये ऑटो रिक्षावाले आहेत, बँडवाले आहेत, घरगुती कामं करणाऱ्या महिला आहेत. इव्हन मी हे सांगते की मी तशी मला हे म्हणायचं नाही की मी हलवा जमातीचीच आहे, मला फक्त माझी ओळख मला सगळ्यांना सांगायची होती म्हणून मी ते म्हटलं. पण मी सर्वस्वी आणि मी एक समाजसेविका म्हणूनही कार्यरत आहे जवळपास 20-22 वर्षापासून. तर मी सर्व समाजासाठी लढत आहे. माझं जे याच्यामध्ये उतरण्याचं कारण फक्त हलबा समाज नाही, कारण सर्व समाज त्यांनी कोणाला न्याय मागायचा. आणि म्हणून मी सर्व समाजासाठी सर्व धर्मासाठी लढणारी त्यांच्यासाठी मी ह्या मैदानात उतरलेली आहे. आणि तुम्ही आता म्हटलं की शिक्षण वगैरेचा विषय तुम्ही काढला, बरोबर. तर शिक्षणाची याची काय दुर्दशा तुम्हाला दिसते आहे? शिक्षणाची दुर्दशा की ज्या सरकारी शाळा होत्या, आज आमच्यासारख्या महिला सरकारी शाळेमधनं शिकून आज प्रकाश पोहरे ह्या मोठ्या व्यक्तीच्या समोर मी बसले आहे. हे त्याचंच एक उदाहरण आहे की आम्ही तिथनं शिकलो. बरीच लोक मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहे, मोठ्या मोठ्या नोकऱ्यांवरती आहे, पण आज त्या शिक्षणाचं बाजारीकरण खाजगीकरण करण्यात आलं. तर मग ज्या छोट्या कुटुंबातले किंवा गरीब कुटुंबातले जे विद्यार्थी आहे, ज्यांना मनातनं वाटते की आपण खूप मोठं व्हावं, परंतु
त्यांच्यापुढे खूप मोठं आव्हान असते की रोजची मजुरी करायची आणि आपली मुलं खूप मोठ्या CBSEच्या किंवा इंग्लिश शाळेमध्ये शिकवायचं किंवा फॉरेनला विदेशामध्ये पाठवायचं. तर हे शक्य नाही आहे. म्हणून सरकारी शाळांचं यांनी जे खाजगीकरण करून ठेवलेलं आहे. आत्ताच एक जिवंत उदाहरण सांगते. मी ज्या ह्याच्यामध्ये प्रवास केला गाडीमध्ये, तर नेमका त्याच्यासोबत मी संभाषण करता करताच आली विदर्भाच्याच मुद्द्यावर. त्याला एवढं पटलं की म्हणे मॅडम खरोखरच हा मुद्दा खूप आणि व्हायला पाहिजे. तर मी म्हटलं दादा तुम्ही सांगा की ज्या सरकारी शाळा बंद पडल्यात यांनी खाजगीकरण करून ठेवलं, मग आपल्या मुलांनी शिकायचं कुठे? 14,000 शाळा बंद पडल्या आहेत महाराष्ट्रातल्या आतापर्यंत. हो. सरकारने बंद केल्या. सरकारने बंद केल्या. संपूर्ण 68,000 शाळा आहेत हो. महाराष्ट्रात. त्या सगळ्या बंद करायचं ठरलंय. त्याच्या 14 ऑलरेडी बंद केल्यात. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. हो हो. तर हेच आहे की त्याच्यासाठी म्हणून शाळा हे ते खाजगीकरण ह्यांनी बंद करावं आणि सामान्य आणि गोरगरिबांना न्याय मिळाला. त्याच्यानंतर आहे की ते शिक्षण जर व्यवस्थित मिळालं तर खरोखरच मग रोजगारही त्यांना उपलब्ध करून देता येईल. आणि ह्या लोकांनी रोजगारावरही बरेच काही बोलले. आपल्या इथे मी नागपूरचीच गोष्ट करते आहे की मिहानसारख्या ठिकाणी आजही विदर्भाचा नोकरीचा जो अनुशेष आहे 4 लाख नोकऱ्यांचा अनुशेष अजूनही बाकी आहे. मिहानमध्ये बरेच प्रोजेक्ट येऊन गेलेत. आत्ताचं सध्याचं उदाहरण मी देते, ते सोलारचं जे प्रोजेक्ट आलं ते सुद्धा यांनी गुजरातला पळवलं. मग आमच्याकडे इथल्या जे युवा बेरोजगार आहेत त्यांनी कुठे जायचं? कारण त्यांची तेवढी ऐपत आहे. एका बाजूला तुम्ही शाळा बंद करता, एका बाजूला तुम्ही रोजगारही देत नाही. म्हणजे शेवटी इथल्या विदर्भीय जनतेची ही पिळवणूक आहे. आणि धोरणं अशी आखल्या गेली आतापर्यंत 1960 पासून. नागपूरमध्ये जवळपास 6 कापडी गिरण्या होत्या. बरोबर. त्याही बंद पडल्या. त्या सुद्धा बंद पडल्या. सूतगिरणी होत्या आणि त्या सूतगिरणीमध्ये बरेच जे रोजगार करणारे होते त्यांना आजही जे त्यांचं पेन्शन म्हणून जी रक्कम मिळायची होती ती अजूनही मिळालेली नाही. ते लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. तर हे न्याय शेवटी कोणाला मागायचं? 66 आमदार होते विदर्भामध्ये, आता 62 झाले. 62 झाले. म्हणजे वाढायला पाहिजे. आणि ते 1960 ला 66 होते. बरोबर. आता 2024 मध्ये आहोत आपण. म्हणजे किती झाले? 60 आणि 40 आणि 24 64 वर्षामध्ये आमचे आमदार न वाढता कमी झाले आहेत. कमी ते झाले. कशाचं द्योतक वाटतं तुम्हाला? कशामुळे? त्याचं एकमेव उत्तर आहे की स्वतंत्र विदर्भ राज्य. ह्यांनी विदर्भ देऊ असं म्हटलं, जे आश्वासन दिलं ते यांनी पाळलं नाही आणि म्हणून त्यांच्या तेवढ्या सीटा मागच्या वेळी कमी झाल्या. आणि आजही मी सांगते आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भ यांना किंवा महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला मी हे सांगते की त्यांनी जे आश्वासन दिलं आणि आज 2024 मध्ये माझ्यासारखी एक महिला जर आपल्या पुढे बसते आहे आणि विदर्भाचा मुद्दा मांडते आहे, विदर्भीय जनतेसाठी मी लढते आहे, तर तुम्ही जर आमच्यासारख्यांना न्याय जर दिला आणि तुम्हाला वाटत असेल की खरोखरच हे लोक आम्हाला विदर्भीयांना न्याय देऊ शकतात, तर ह्याचा विचार विदर्भ जनतेने आता करायला पाहिजे. आणि ती वेळ आलेली आहे. हीच एक अशी 2024ची वेळ आहे की त्यांना आता कोणाला आपण मतं द्यायची हे त्यांनी आता ठरवावं असं मी इथे व्यक्त करते. विदर्भातली लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे, तर ही इथं जास्त लोक मरतायत की इथले लोक बाहेरगावी जातात? नाही, मरतायत हा प्रश्नच नाही आहे. ॲक्च्युअली आपण मागे कोरोनामध्ये बघितलं, तो अख्ख्या देशाचा किंवा सगळ्याच जनतेचा प्रश्न होता. परंतु इथली लोकसंख्या कमी होण्याचं एकमेव कारण तेच आहे की इथे शिक्षणावर कोणाचं हे नाही आहे. त्यांनी जे खाजगीकरण करून ठेवले तर शिक्षणही हे दुरावलं गेलं सामान्य मुलांपासून. रोजगार उपलब्ध नाहीत. त्याच्यामुळे काय झालं की आमची जी मुलं आहेत तर एज्युकेशन घेतात, MBA होतात, इंजिनिअरिंग होतात, पॉलिटेक्निक होतात, असे मोठमोठ्या डिग्र्या घेतात, परंतु ते रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून नेहमी त्यांना म्हणजे आम्हालाही वाटत नाही की आमची मुलं पुण्या मुंबईला गेली पाहिजे, परंतु त्याला काय म्हणावं की आम्ही मनातनं खूप मोठं आपलं मन करून आमच्या मुलांना आम्ही पुण्या मुंबईला पाठवतो. परंतु पुण्या मुंबईला गेल्यानंतर त्या मुलांसोबत तिथे त्यांना जे न्याय आणि जे मनातनं महत्त्वाकांक्षा घेऊन जातात ते त्यांना मिळत नाही.
आणि म्हणूनच ह्या जर सगळ्या सोयी आपल्या विदर्भात जर मिळाल्या तर आमची मुलं आमच्यापासून दुरावणार नाही. आणि दुरावणार याच्यासाठी नाही की जे आई वडील असतात त्यांचं वय सातत्याने वाढत जाते, म्हणजेच ते म्हातारपण येतं. आणि अशा म्हातारपणामध्ये आपण बघतो की आमची मुलं आम्ही शिकवतो, पुण्या मुंबईला जातात, मग तिथनं विदेशात जातात. पण जेव्हा इथे आई वडिलांपैकी एकाचा मृत्यू होतो तर आमची मुलं त्यांचं साधं प्रेतही उचलायला इथे यायला तयार नसतात. तर ही शोकांतिका आहे आपल्या विदर्भी जनतेसाठी. ते विदर्भामध्ये पाणी आहे, विदर्भात वीज आहे, बरोबर. असं असताना त्या विजेचा उपयोग विदर्भाला नाही. पाणी आहे परंतु ते अडवल्या जात नाही. कितीतरी इरिगेशनचा बॅकलॉग आहे. बरोबर. या सगळ्या संदर्भामध्ये विदर्भातले जे काही जनप्रतिनिधी आहेत ते काही आवाज उचलायला तयार नाहीत. बरोबर. समजा तुम्ही निवडून आल्या तर तुम्ही काय करणार? पहा, ह्यात आता आपण जो प्रश्न केला त्याचं मी एकच उत्तर देते, कारण मी प्रॉपर आहे भंडारा जिल्ह्याची. आणि भंडारा जिल्हा म्हटलं की भाताचा जिल्हा म्हणून आणि तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. मी त्यातलीच मुलगी आहे आणि विदर्भीय कन्या आहे मी आज. तर तिथला गोसे खुर्द जो धरणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आजही संपुष्टात आलेला नाही. कोणी त्याच्यावरती विचार करायला तयार नाही आहे. ज्यावेळी ह्या लोकांना आपण मतं दिले, त्यांना निवडून दिलं, प्रकल्पाला इंदिरा सागर नावाचं नाव दिलं, हा, कारण तो सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि केंद्र सरकारने घेतला तरी पण आज पूर्ण झालेला नाही. तर तुम्ही बघता आहात की नागपूरचं अधिवेशन हे काय म्हणतो त्याला एका कराराने ठरलं होतं. पण ते 2 महिन्याचं अधिवेशन ठरलेलं असताना ते 2 महिन्याचं 1 महिना झालं, 1 महिन्याचं 15 दिवस झालं आणि आता 10 दिवस आलं. त्याच्यामुळे मला मागच्या वेळेला शेवटी हाऊसमध्ये जाऊन दंगा करावा लागला. बरोबर आहे. परंतु आता तुम्ही जर निवडून आल्या तर अशा पद्धतीने जे काही अधिवेशनं होतील त्याचा कालावधी वाढला पाहिजे. त्याचबरोबर त्या अधिवेशनामध्ये केवळ आणि केवळ विदर्भाचेच प्रश्न मांडले गेले पाहिजे. नक्कीच, कारण अधिवेशन विदर्भासाठी आहे. बरोबर ना. त्याच्यासाठी विदर्भात पूर्ण सरकार येतं एक समजून घ्या. तर त्याच्यामुळे आपण निश्चितपणे याची जागरूकता दाखवाल अशी आम्ही अपेक्षा धरायची. नक्कीच, कारण शेवटी विदर्भीय जनतेचा हा प्रश्न आहे आणि सर्व काही आपल्याचकडे आहे. आता मंत्रालय, सचिवालय, हिवाळी अधिवेशनं जेव्हा आमच्या नागपूरला होतात आणि नागपूर ही तर राजधानी राहिलेली आहे, मग हे सगळं आपल्याकडे असल्यानंतर राजधानीची उपराजधानी सुद्धा केली नाही आता त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. आणि म्हणूनच की हिवाळी अधिवेशन जे घेतात इथे, ते हिवाळी अधिवेशनाचा जो कालावधी आहे आपण जसं म्हटलं तर ते अगदी शॉर्ट पिरियडसाठी असतो की तेवढ्या पिरियडमध्ये सुद्धा ही लोक इथनं परत जाईपर्यंत विदर्भाचा मुद्दा घेतच नाही. कारण मला माहिती आहे जेव्हा आपण विधानसभेच्या याच्यामध्ये आवाज उचललेला आहे आणि आम्ही त्यातलेच आहोत. तर ताई असं आहे की वऱ्हाड आणि सोन्याची कराड म्हणायचे. बरोबर. म्हणजे सुवर्ण किनारपट्टी लाभलेला हा प्रदेश. तर आता हा सुवर्ण किनारपट्टी लाभलेला प्रदेश हा आता आत्महत्यांची किनारपट्टी लाभलेला प्रदेश झाला. बरोबर. रोज 12 शेतकरी आत्महत्या करतात. तर ह्या शेतकऱ्यांच्या जो दाम आहे म्हणजे माल आहे त्याला दाम मिळत नाही. या सगळ्या संदर्भात कोणी आवाज करायला तयार नाही. आमचं मुख्य पीक आहे सोयाबीन, कापूस, भात, या सगळ्यांना सरकार विचारत नाही. या सगळ्या संदर्भामध्ये लोक आंदोलन सुद्धा आता करण्याच्या पलीकडे गेलेले आहेत, इतके बिचारे थकलेले आहेत. तर निश्चितपणे आपल्या माध्यमातून जर आपण विधानसभेत गेल्या तर हा आवाज उचलला जाईल असे आम्ही आपले अपेक्षा ठेवतो. मला असं वाटतं की आपल्या लक्षात आलं असेल की आमच्या रेखाताईंचा जो काही अभ्यास आहे, त्यांचं जी काही तळमळ आहे ती लक्षात घेऊन कमीत कमी हलबा समाजातील, त्याचबरोबर या विदर्भात राहणाऱ्या वैदर्भीय लोकांनी, नागपूर दक्षिण या भागात राहणाऱ्या लोकांनी निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. नेते येतात जातात, मोठे होतात, नावं मोठी होतात, पक्ष मोठे होतात, मात्र विदर्भ जिथल्या तिथे आहे याचा सगळ्यांचा विचार करून निश्चितपणे मला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण रेखाताईंना एक संधी द्याल या अपेक्षेसह मी आपली रजा घेतो. रेखाताई, धन्यवाद. धन्यवाद.